नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. एक नवीन जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात खूप छान आहे. पदं पण चांगली आहेत आणि याच्यामध्ये एक भारी काम आहे. आयुष्यभर बदलीचं टेन्शन नाही. एकाच ठिकाणी जे आहेत तर ते तुम्हाला जॉब करायचा आहे आणि जॉब पण कॉलेजला, विद्यापीठाला असणार आहे. म्हणजे जिथं लाल दिसलं कॅलेंडरमध्ये तिथं तुम्हाला सुट्टी. तर अशा पद्धतीचा हा जॉब असणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरला पाहिजे. जाहिरात आलेली महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात आलेली 27/2/2026 म्हणजे लेटेस्ट मध्ये आलेली. याच्यात ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ही नॉन टीचिंग स्टाफची वॅकन्सी मित्रांनो. याच्या टीचिंग स्टाफने नॉन टीचिंग स्टाफची जी आहे तर ती वॅकन्सी. आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. म्हणजे याच्यात जे जे काही विषय दिलेले, ज्या पद्धतीने काही टॉपिक्स दिलेले, त्या सगळ्या काही गोष्टी आपल्या या बॅच मध्ये तुमच्यासाठी आपण अरेंज करून दिलेले आहेत. ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सर्व काही विषय पाहायला मिळतील. टॉपिक विषयानुसार 300+ टेस्ट हे देखील बघायला मिळणार आहे. म्हणून आजच या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं आपले ऍप्लिकेशन आहे. अँड्रॉइड, iOS सगळीकडे अवेलेबल आहे. आणि काही प्रॉब्लेम आला, हा आपला नंबर आहे टीमचा, त्यांना कॉल करा. ते तुम्हाला संपूर्ण बॅच कशी जॉईन करायची ते नक्की मार्गदर्शन करतील. बघा, 175 पदांसाठी ही सरळ सेवेची जाहिरात आहे. सरळ सेवा म्हणजे काय? 1 एक्झाम आणि डायरेक्ट पास, म्हणजे डायरेक्ट जॉईनिंग. अर्ज ऑनलाईन हे 28/2/2026 पासून सुरू होत आहेत. म्हणजे आजपासूनच सुरू होतील. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 20 मार्च 2026 असणार आहे. आता परीक्षा इथं दिलेली नाही. परीक्षा ही जी आहे तर ती एप्रिलमध्ये होऊ शकते याची. मग आता कारण की मार्च मध्ये आहे, थोडा एक महिना जाऊ देतात ते. म्हणजे एप्रिलमध्ये याची परीक्षा लगेच जी आहे तर ती होण्याची शक्यता आहे. म्हणून याच्या परीक्षा लगेच होत असतात मित्रांनो. म्हणून आपल्याला लवकरात लवकर बॅच तुमची कव्हर करून घ्या. कोणती कोणती पदं भरली जाणार आहे? पहिलं पद आहे बघा, पे अँड अकाउंट ऑफिसर. याची एकच जागा आहे, पण वेतन श्रेणी किती चांगले, 41,800 एवढी वेतन. S15. असिस्टंट फार्म मॅनेजर वेटरनरी 3 जागा आहे. त्याच्यानंतर टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन वेटरनरी सायन्स 2 जागा आहेत. पुन्हा हॉस्पिटल क्लिनिशियन याच्या 2 जागा आहेत. असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल 1 जागा आहे. 1 जागा याची प्लांट ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग याची आहे. हे गट ब चे झाले. आता गट क च्या जागा पाहूया. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन 2 जागा आहे. सिनियर लायब्ररी असिस्टंट 1 जागा आहे. डेअरी प्लांट असिस्टंट 1 जागा आहे. एक्स-रे टेक्निशियनच्या 3 जागा आहेत. वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट 8 जागा आहेत. बाकी हॉस्पिटल टेक्निशियनची 1 आहे. ऑपरेशन थिएटर असिस्टंटची 4 आहे. बघा, सगळ्यात चांगल्या जागा बघा, सिनियर क्लर्कच्या 14 जागा आहेत. आणि अनुभव पण मागितलेलं ही चांगली गोष्ट. या सेटची वेतन श्रेणी 25,500, 81,100. म्हणजे क्लर्क मध्ये तर सगळे पदवीधर आणि टायपिंग वाले बसतातच. ओके. पुन्हा वरिष्ठ यांत्रिकी, बॉयलर ऑपरेटर. आता हे काही ITI ची पद आहेत बरं का. आता मी काय करेल, याच्यानंतर तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल ज्याच्यामध्ये पदवीधर कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतात, स्पेसिफिक पात्रतावाले कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतात, हे मी सगळं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊनच येणार आहे. ओके. बघा, लॅबोरेटरी असिस्टंट, प्रयोगशाळा परिचर 41 जागा आहेत. किती? 41 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत. बघा, क्लर्क कम टायपिस्ट 37 जागा आहेत. म्हणजे क्लर्कच्या इथं या 37 आणि इथं या 14, म्हणजे चांगल्या जागा आपल्याला इथं क्लर्कसाठी पाहायला मिळतात. ओके. पुन्हा जवळपास 175 जागा. झालं हे. बघा, याच्यामध्ये वयाची अट ही किमान 18, 20 मार्च 2026 ला कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. 38, 43 हे तर आपल्याला माहितीच आहे. पुन्हा याचा जो परीक्षा पॅटर्न आहे, एकूण 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटं. पूर्णतः सरळ सेवा पॅटर्न आहे हा. पूर्णतः सरळ सेवा पॅटर्न. आणि सरळ सेवामध्ये सर्वाधिक निकाल देणारी टीम म्हणजे इग्नाइट अकॅडमीची टीम. तुम्ही बघा, 23 पासून ज्या काही सरळ सेवा कंटिन्यू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त जे आहेत तर ते निकाल इग्नाइट अकॅडमी यांनीच दिलेले आहेत. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे कोणासाठी मित्रांनो? जे टेक्निकल विषय, टेक्निकल याच्यात पोस्ट आहेत त्यांच्यासाठी. मग त्यांना तांत्रिकचा सिलेबस आहे. बघा, वरिष्ठ लिपिक हे काही टेक्निकल नाही, म्हणून यांना डायरेक्टली सरळ सेवेचा सिलेबस आहे. यांना हा सिलेबस आहे. पुन्हा वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, ट्रक ऑपरेटर आणि मशीन ऑपरेटर यांना देखील जे आहे. बघा, ओपन साठी लक्षात घ्या 1000 रुपये फी आहे. आणि जे कॅटेगरी वाले असतील 900 रुपये. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क नाही, तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता. आता याची तयारी, मी जो तुम्हाला अभ्यासक्रम सांगितलाय, याची तयारी करून घेण्यासाठी 4700 प्रश्नांचा एक परिपूर्ण संच आहे मित्रांनो. याच्यामधील बरेच प्रश्न खूप वेळा रिपीट होतात आणि तुम्हाला हे पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून एक चांगली तयारी तुमची जी आहे तर ती करू शकतात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर केलं पाहिजे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे तुम्ही शहरात असाल, डायरेक्ट आमच्या सेंटरला जा आणि तिथून तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते
परचेस करू शकतात. आता मी तुम्हाला यांची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, खूप मोठी ऍडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. मी थोडंसं आता येणाऱ्या कालावधीत सिम्प्लिफाईड करून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, कारण की एवढ्या मोठ्या ऍड मध्ये काही गोष्टी तुमच्या टळल्या नाही पाहिजेत. ओके, इथं पात्रता वगैरे पण दिलेली आहे बघा. बघा, सिनियर क्लर्क, काही अनुभव मागितलेला नाही. आपली काय बॅचलर डिग्री 40 मराठीचं आणि 40 इंग्लिशचं आणि 30 मराठीचं. आणि चांगली गोष्ट नाही तर सिनियर क्लर्कला आहे ना अनुभव मागतात कधी कधी, आणि ते शक्यतो प्रमोशनने भरतात. इथं डायरेक्टली भरण्याची गोष्ट केलेली आहे, म्हणजे आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. ओके, पुढे प्रयोगशाळा सहाय्यक, नाही प्रयोगशाळा परिचरचं पद होतं ते इथे जास्त. प्रयोगशाळा परिचर काय पाहिजे? बीएससी डिग्री पाहिजे, बीएससी किंवा डिप्लोमा इन लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, डेअरी मॅनेजमेंट, म्हणजे ज्यांची बीएससी झाली असेल त्यांना चांगली संधी आहे प्रयोगशाळा परिचरवर. पुढे कनिष्ठ भांडारपाल, याला पण जे आहेत तर ते टायपिंग वगैरे पाहिजे, पण जागा कमी आहेत त्याच्या. ओके, इथं सगळ्या गोष्टी इव्हन दो सिलेबस सुद्धा देऊन दिलेला, म्हणजे मी म्हणतो ऍड काढावी तर कशी ऍड काढावी खरं यांच्याकडून शिकलं पाहिजे. एकही गोष्ट त्यांनी टाळलेली नाही, म्हणजे अशी जर परिपूर्ण ऍड काढली ना विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप चांगलं जे आहे तर ते यश मिळण्याची शक्यता असते. कारण की बघा ना सगळे टॉपिक सगळे दिलेले आहेत. इव्हन दो कोणता पॅटर्न येणार आहे बघा, मी तुम्हाला पुढे दाखवते बघा. ग्रुप वाईज टायमिंग कसा पॅटर्न येणार ते सगळं सांगितलेलं आहे बघा. ग्रुप पॅटर्न सगळ्या गोष्टी त्यांनी करून दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे इतक्या छान पद्धतीने तयार करून दिलेला हा पॅटर्न म्हणजे खरंच खूप कौतुक करण्यायोग्य. मी बाकी आता याच्या ज्या काही पोस्ट असतील त्या मी तुमच्या समोर लवकरच घेऊन येणार आहे. बाकी याच्या बॅचेस अवेलेबल आहेत, बुक्स सेट अवेलेबल आहे, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत. आजच तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून या गोष्टी ऑर्डर करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.